नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती या घटकावरील पुढचा उपघटक बघणार आहोत. क्रियापद नावातच आहे. जे पद किंवा जो शब्द क्रिया दाखवतो, क्रिया दर्शवतो वाक्यातले आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला काय म्हणतात? क्रियापद. आता पुस्तकातली व्याख्या बघूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. अजून एक क्रियापद असं गैरसमज आहे की क्रियापद कसं शोधतात मुलं की वाक्याच्या शेवटीच येतं. असं काहीही नसतं. क्रियापद वाक्याच्या मध्ये किंवा सुरुवातीलाही येऊ शकतं. उदाहरणा थ्रू बघूया. एक पहिलं उदाहरण काय आहे? राम आंबा खातो. आता ह्यामध्ये क्रिया कोणती आहे? खाण्याची ना. म्हणून क्रियापद कुठलं झालं? खातो. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे. एक होता राजा. कोण होता? राजा. असण्याची क्रिया आहे की नाही? राजा होता. म्हणजे इथलं क्रियापद काय झालं? होता. जर तुम्ही दोन्ही उदाहरणात बघाल, तर पहिल्या उदाहरणात क्रियापद कधी आलंय? वाक्याच्या शेवटी. मात्र दुसऱ्या उदाहरणात क्रियापद कुठे आहे? वाक्याच्या मधोमध आहे. म्हणून क्रियापद कधी शेवटीच येईल असं नाही. ते वाक्याच्या सुरुवातीला किंवा मधीही येऊ शकतं. आता क्रियापद या घटकावर आहे ना कुठले कुठले प्रश्न आहेत ते बघूया. सर्वात प्रथम प्रश्न असतो क्रियापद ओळखा. एखादं वाक्य दिलेलं असेल त्यातलं तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे. मग काय करायचं? ते वाक्य वाचायचं आणि कुठली क्रिया घडते ते चेक करायचं. पहिलं वाक्य आहे, पोपटाने पेरू खाल्ला. आता पोपटाने कुठली क्रिया केली? खाण्याची. मग इथं कुठलं क्रियापद झालं? खाल्ला. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. ही एक कवितेची ओळ आहे. त्यात कवीने काय म्हटलंय? परी जाता जाता म्हणजे परंतु जाता जाता सुगंध संगे न्यावा. सुगंध सोबत न्या म्हणजे नेण्याची क्रिया झाली की नाही, म्हणून क्रियापद कुठलं आलं? न्यावा. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, पकडा त्याला सर्वांनी पटकन. आता पटकन काय आहे? विशेषण झालं, क्रिया विशेषण. कसं पकडायचंय? पटकन. पण क्रिया कुठली आहे? पकडण्याची. म्हणून वाक्याच्या पहिल्या जरी आलं तरी हे काय झालं? क्रियापद. आता दुसऱ्या टाईपचे प्रश्न आहेत. ह्यामध्ये काय आहे ना, क्रियापदावर मला क्रियापद काय 4 शब्द देण्यात येतील आणि त्यातला कुठला क्रियावाचक शब्द किंवा क्रियापद आहे ते मला ओळखायचं आहे. आता पहिला ऑप्शन आहे हे, जे, दे, रे. आता बघा यातली दे. दे म्हणजे देण्याची क्रिया. आपण एखादी वस्तू मागतो ना त्यावेळी आपण काय म्हणतो? दे. म्हणून ह्यातलं क्रियापद कुठलं? हे तिसरं. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे आन, पान, रान आणि कान. पान, रान, कान हे काय झाले? हे नाम झाले की नाही? फक्त आण, आणण्याची क्रिया आहे की नाही? पाणी आण, जेवण आण किंवा पेन आण हे आपण काय म्हणतो? आण. हे झालं क्रियापद. आता तिसरं आहे रंगीत, रंगीन, रंगला, रंगीबेरंगी. आता हे 3 आहेत ना, रंगीन, रंगीत, रंगीबेरंगी. हे विशेषण आहे. त्यातलं फक्त रंगला, रंगवला किंवा रंगला हे काय झालं? क्रियापद. म्हणून यातलं क्रियापद कुठलं आहे? रंगला. या प्रश्नाबरोबरच आजचा आपला क्रियापदाचा व्हिडिओ इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक यू.